अजूनही तुमच्यातली एनर्जी मला वाटतं तुमच्या मुलांमध्ये जितकी आहे त्याच्यात 50% जरी शिल्लक असेल पॅरेंट्स मध्ये तर रिप्लाय तरी करा, नमस्कार. कारण की ज्या शाळेमध्ये आपली मुलं शिकतायत नाव त्या शाळेचं फिनिक्स आहे आणि फिनिक्स पक्षाला आपण जी संज्ञा वापरतो की राखेतून जो आकाशात भरारी घेतो. आता या ठिकाणी आदरणीय प्राचार्या सौ विद्या गोरे मॅडम आणि ज्यांच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायची संधी मिळते ते आदरणीय गोरे सर यांनी जेव्हा या कार्यक्रमासाठी यायचं विचारलं आणि मी इथे आलो आणि मी जायची घाई करत होतो. निमी नेत्रालय म्हणून तिथे डोळ्यांचा माझं हॉस्पिटल आहे आपल्या मोशीमध्ये. पण सरांनी सांगितलं की सर 2 परफॉर्मन्स तुम्ही बघा. आणि मी जेव्हा तो फॅशन शो पाहिला तेव्हा खऱ्या अर्थानं वाटलं सर मी बरं झालो थांबलो. कारण जो एक निरागसपणा या लहान लहान मुलांमधला तिथे येत होता, म्हणजे तुकाराम महाराज या ॲटिट्यूड मध्ये होते की यार मला फोटो बिटोचं काय घेणं देणं नाहीये, ते पाहतच नव्हते. खंडोबा आपला तलवार घेऊन असा थांबला होता की आता कुणी आलं तर कापतोच. विठोबा रुक्माई आपली दोघं बाजूला होते. ज्ञानेश्वर माऊली 14व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते निरागसपणे वावरत होते. म्हणजे आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सकाळी उठलं की काम, टार्गेट, बॉस, त्याचे पीपीटी प्रेझेंटेशन, सकाळीचा टिफिन, दुपारचा लंच, मग परत मीटिंग, या सगळ्या गोष्टींमधून आमच्यामधून जी गोष्ट निघून जाते ना ती निरागसपणा आहे. आणि तो निरागसपणा सर खऱ्या अर्थानं आज या मुलांमधून मला तरी पुन्हा एकदा नव्यानं शिकायला मिळाला. पण खंत याची वाटत होती की माझं लेकरू आलं तरच मी टाळ्या वाजवणार. आमची जुई आली आहे ना, आमचा हा आलाय ना, तर असं प्लीज करू नका. आपल्या लेकरासोबत दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक करायला शिकलात ना तर तुमच्या लेकरासाठी उभं राहून अख्खं जग एक दिवस टाळ्या वाजवण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे इथे प्रत्येकाचा उत्साह द्विगुणित करण्याचं काम तुमचं आहे. इथे येणारं प्रत्येक लेकरू हे निरागस आहे. सिनियर केजी, ज्युनियर केजी, प्ले ग्रुप. ज्या वयामध्ये आपल्याला कडं येत नव्हतं ना त्या वयामध्ये त्या 2 मुलांनी समोर येऊन आम्ही या इंडियाच्या सगळ्या सणांची, फेस्टिवल्सची माहिती काय देणार आहोत हे इंग्लिश मध्ये येऊन आपल्याला सांगितलं. इथे बरेच मला आजी आजोबा दिसत आहेत, त्यांनी खूप जग पाहिलंय. त्यांना विचारा कधीतरी आपल्या पुढच्या पिढीला, म्हणजे माझ्या आई वडिलांची आणि त्याच्या पुढची पिढी असेल इथे बसलेली, त्यांना विचारा आपण या लहान लेकरांना एवढं असताना आपल्याला आपले कपडे तरी नीट करता येत होते का? पण आपली मुलं त्याच्या फास्ट फॉरवर्ड पुढे निघाली आहेत. आणि या मुलांना आपण आता जर प्रोत्साहन दिलं नाही तर या जगाच्या स्पर्धेमध्ये ते कुठेतरी बाहेर राहतील. त्यांना जर आपल्याला त्या स्पर्धेमध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या या उत्तम कलागुणांना वाव द्यायचा असेल तर सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचंय त्यांनी जे केलं त्याला वा म्हणायला शिकायचंय. म्हणजे डान्स केला ना तर वा म्हणा, तुझी ती स्टेप चुकली हे सांगू नका. ते काम कल्पना मॅडम तुमचं आहे डान्स टीचर म्हणून. ते काम आपण पॅरेंट्स म्हणून व्यवस्थितपणे करा. त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना रिस्पेक्ट तुम्ही द्यायला लागाल तर ते त्यांच्या कलेला रिस्पेक्ट देतील. आणि एक दिवस आचार्य अत्रेमध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी धडपडत केलेला एखाद्या रोल करणारा एखादा आर्टिस्ट याच रंगमंचावर एखाद्या दिवशी एखादी नाटकही सादर करेल, एखादा भरतनाट्यम सादर करेल, एखादा कथक सादर करेल, एखादा एक पात्री सादर करेल, एखादा सिनेस्टार म्हणून इथे येईल, एखादा खेळाडू म्हणून येईल. हे तुम्हाला आम्हाला आज सांगता येत नाही. त्यामुळे मला कळकळीची विनंती या ठिकाणी, एक मी अजून पॅरेंट्स नाहीये, मला मुलं झालेले नाहीत, कदाचित त्या भूमिकेत गेल्यावर काय होईल ते मला माहित नाही. पण एक सामाजिक अनुभव संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना जो येतो तो मी तुम्हाला सांगितला. ज्या भावनेतनं सर तुम्ही मला इथं आज निमंत्रित केलं, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्न पडला असेल की डोळ्याच्या डॉक्टरला इथं बोलवण्याचं कारण काय. तर तुम्हाला सांगू इच्छितो कवितेच्याच भाषेत की अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे, अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे, जिंदगीचा रसिक कवी मी, फक्त पेशानं डॉक्टर आहे. तर महाराष्ट्रभर कवितेच्या माध्यमातून फिरत असताना मी अनेकांशी संवाद साधत असतो. पण खरंच मला एक गोष्ट प्रकर्षानं इथं ठामपणे सांगायची आहे की तुमची पोरं खूप चांगल्या शाळेत शिकता आहेत, यात तीळमात्र शंका नाही. कोणत्या शाळेचा फाउंडर आणि प्रिन्सिपल लेकराला कडेवर घेऊन प्रत्येकाला बक्षीस देतो? डाऊन टू अर्थ राहणारी ही सगळी माणसं आहेत, इथली टीचर आहेत, जी हायर केलेली त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली क्वालिटी असलेली माणसं आहेत ना ती खूप चांगली आहेत. त्याला सपोर्ट तुमचा तितका चांगला मिळतोय.
म्हणून तुमच्या मुलांचं भविष्य मला नक्कीच आपल्या परिसरामध्ये एका चांगल्या शाळेत घडतंय असं वाटतं. हे मला यांनी अजिबात बोलायला सांगितलेलं नाहीये. हे मी जे पाहिलं ते बोलतोय, मी ऍडव्हर्टाईज म्हणून सांगत नाहीये. पण खऱ्या अर्थानं मला आनंद वाटला या सगळ्या गोष्टी बघून. तुम्ही इथून पुढच्या कार्यक्रमाला खूप चांगली दाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज मराठी राजभाषा दिन आहे. आपण सगळ्यांनी शौर्य श्री व सौ गोरे मॅडम आणि गोरे सर यांचा चिरंजीव, त्याचं आपण अँकरिंग आता पाहतोय लक्ष्मी मॅडम सोबत. किती कॉन्फिडेंटली तो बोलतोय. तर अशीच आपली प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी कसे बोलतील याचा प्रयत्न हे दाम्पत्य करतंय. विशेषतः मला वाटतं मॅडम पूर्णपणे या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय आहेत. सरांना त्यांचा बाहेरून पाठिंबा आहे, सरकारला असतो तसा, पण सत्तेमध्ये सध्या मॅडम आहेत. तर मॅडम चीफ मिनिस्टर म्हणून हे खूप चांगलं काम या शाळेचं करत आहात. मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि एक कवी म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं म्हणून एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करतो. कविता कृपया टाळ्या शिट्ट्यांसाठी नाही, पण त्यावर विचार व्हावा यासाठी आहे. कवितेचं नाव आहे निसर्ग. विसरू नये म्हणून थोड्याशा मी त्यातल्या ओळी लिहिल्या आहेत. तर ती कविता तुमच्या समोर मी सादर करतो. रजा घेतो. आणि तिकडे पेशंट वाट पाहत असल्यामुळे मी जातो, तुमची माफी मागून. आपण निसर्गामध्ये जगत असताना बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करायचं राहून जातं. त्या भूमिकेतून ही लिहिलेली निसर्ग नावाची कविता कृपया काळजाचं कान करून ऐका. आवडली तर त्यात काहीतरी आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू इतकीच अपेक्षा ठेवतो आणि कविता सादर करतो आणि मग थांबतो. कवितेचं नाव आहे निसर्ग. किती फुलांवर हक्क सांगतात जन्म देणारी झाडं, किती फळांवर हक्क सांगतात जन्म देणारी झाडं, आणि वाहता वारा वसूल करतो का हो दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. आपण इंद्रायणी काठी जाणारे लोक आहोत. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपले दात विकतात, किती हत्ती दात पडल्यावर ते हस्तिदंत विकतात, आणि चोचीत मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात. प्रकाश दिला म्हणून सूर्य तुमच्या घरी लाईट बिल धाडतो का. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का, आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का. हलका वाघ भारी वाघ. आता सध्या महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ आहे. म्हणजे कदाचित लेकरांना कळणार नाही, पण इथे पॅरेंट्स मंडळींना कळेल. जातीय वाद, धार्मिक वाद खूप फोफावलाय. हलका भारी, उच्चवर्णीय, दलित, नीचवर्णीय, असं काय 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 सगळीकडे खूप चुकीच्या पद्धतीने चाललंय. हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, अशी त्यांच्यातही असतात का हो जाती. आणि एक बी उगवायचे किती चार्ज करते माती. पुढची ओळ बघा. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ म्हणून गर्भपात करतात. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ म्हणून गर्भपात करतात, आणि किती ससे शर्यत हरलो म्हणून गळफास घेऊन मरतात. अनादी काळापासून निसर्ग आपल्याला सगळं कृतीतून शिकवतोय, कसं जगावं याचा मार्ग दाखवतोय, पण आम्हीच ओरबडून खातोय निसर्ग. इतके आहोत खुळे, कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग. आपण आहोत निसर्गामुळे, आपल्यामुळे नाही निसर्ग. आपण आहोत निसर्गामुळे. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करताय आणि सगळ्यांना आपापल्या मुलांचे परफॉर्मन्स पाहण्याची खूप इच्छा आहे. ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दाद देत ऐका या शुभेच्छांसह थांबतो. मला ऐकलं, सहन केलं, आणि आपला लेकराचा परफॉर्मन्स असताना मध्ये एखादी माणूस 5 मिनिटं येऊन बडबड करतो ना. मी माझ्या भाचीच्या कार्यक्रमाला कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा मी काय मनातून बोलत होतो मला माहिती आहे. तर आपल्याला जी पाहायची उत्सुकता असते ती उत्सुकता असतानाही या दोघांच्या आग्रहाखातर एक डोळ्यांचा डॉक्टर आपल्या मोशी भागातला आपल्याकडे आलाय म्हणून त्याचं म्हणणं तुम्ही कवी म्हणून ऐकून घेतलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.